पुण्याला गेलाय आणि उद्या यायचं म्हणताय. महाग मी गेले, तुम्ही पुढे गेल्या महाग मी मेलेच तर काय करणार आहे तुम्ही? तुम्हाला माझी एवढी तर काळजी आहे का हो की बायको आपल्या आजारी काय तर त्रास होतोय, अशा अवस्थेत प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याची सपोर्टची गरज असते. असं वाटतं की सुखात नाही का साथ देणार, पण जेव्हा तिला त्रास होतो, जेव्हा तिला आपल्या नवऱ्याची गरज असते, आपला नवरा पुणे मुंबई दिल्ली करत हिंडत बसते. काय गरज आहे मला कुठं न्यायचं? आणि काल पण जाताना काय मला तुला पण पुण्याला का गेला मला काय माहित नाही, कारण की तुमचं पुण्याला जायचं कारण काय? दवाखान्याचं निमित्त सांगताय मला तुम्ही. मी किती दिवस झाला मला त्रास होत होता की बाबा तुम्हाला माहिती मला कशाचा त्रास होतो, त्यासाठी तुम्ही मला दवाखान्यात न्यायचं होतं. मी किती दिवस झालं तुम्हाला म्हणत होते शनिवारपासून की मला दवाखान्यात जायचंय, त्रास व्हायला लागला, आपण दवाखान्यात जाऊन येऊया बार्शीला. तर तुम्ही काय म्हणला सोमवारी मी तुम्हाला म्हणला आपण जाऊया. तुम्ही काय म्हणला मंगळवारी जाऊया. मंगळवारी पण तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर गेला आणि मला म्हणला की आज नको, मी त्याला शब्द दिलाय आज मी तुझ्यासोबत येतो. पण मला असं म्हणायचंय की माझ्या दुखण्यापेक्षा मला जी त्रास होतोय त्याच्यापेक्षा तुम्हाला बाहेरची माणसं का महत्वाची येते? तुम्हाला बाहेरच्या माणसात का जाऊ वाटतं की आपल्या बायकोला किती दिवस झाला आपली बायको म्हणते काय तर त्रास होतोय तिला जायचं. तुम्हाला त्यानं काही फरक पडला नाही, तुम्हाला फक्त हिंडायला पाहिजे. आणि काल मला काय म्हणला, मग म्हणलं मग बुधवारी जाऊया. मी 9 वाजता सगळं 10-11 वाजलेले. मी म्हणलं जायचं का? म्हणलं आपण आत्ता जरी निघालो तरी 5-6 वाजेपर्यंत येतो. तर तुम्ही काय मला कारण दिलं की ऊन कसलं पडलंय, मला उन्हाची गाडी चालू वाटणार नाही, परत मला चिडचिड होईल या होईल. मग मला माहिती ह्याच्या आधी पण एकदा तुम्ही मला दवाखान्यात उन्हाचं मी न्यायला लागलेलं तुम्ही जास्त मला किरकिर चिडचिड केली, मला शिव्या दिल्या नाही, तसलं बोलायला लागला की एवढ्या लांब. आता मला इथल्या कुठल्या डॉक्टरांचा फरक पडत नाही, त्याला मी काय करू? मला तिकडं जावं लागतंय. देवाने मला जी दुखणं दिलंय ना महाग माझ्या, ती काय माझ्या मागचं जाई नाही. मग मला त्याच दवाखान्यात जावं लागते. मला ह्यात माझी काय चूक आहे? तिथल्या डॉक्टरांचा फरक पडतो. आणि मेन गोष्ट आहे ना, माझं बरं पण झालं असतं, पण तुम्हाला मला महिन्याला कोर्स करायला तिथं नाही वाटत नाही. माझा त्रास कमी झाला की तुम्ही म्हणता हा राहू दे आता कमी होईल. पण बरंच मला ते 2-3 महिन्यांनी त्रास अजून चालू होतं. मग मी तुम्हाला म्हणते ना, तेव्हा पण तुम्ही मला जास्त त्रास होतो नेत नाही. आणि आज तुम्हाला काय कशासाठी पुण्याला जाऊ वाटलं काय माहिती, लगे निघून गेला. तुम्हाला माहिती कालच्या प्रवासामुळे काल तुम्ही मला नेलं काय म्हणलं मंगळवारी तुम्ही की आपण मंगळवारी जाऊन आला. बुधवारी काय म्हणला आता लय ऊन पडले, मला उन्हाची गाडी चालू वाटत नाही, आपण उद्या जाऊया. मी तुमच्यासाठी 5-5:30 वाजता उठले, 8 वाजेपर्यंत सगळी घरातली कामं आवरलीच गेले. तुम्ही गाडी एवढी ताणवली. मी तुम्हाला म्हणत होते गाडी हळू चालवा. तुम्ही काय ऐकलं नाही. 2-3 वेळा मला फुलपाखरू डोळ्याला लागलं. तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही गाडी हळू चालवली नाही. चालवायची ती चालवली आणि त्या वाऱ्यामुळं मला त्रास व्हायला लागला. मला आज बरं वाटतं ना. मला तुम्हाला विचारलं का साधं की तुला दवाखान्यात नेऊ दे का? गोळ्या आणा म्हणलं की हा बाबा गोळ्या आणल्यावर त्रास होत नाही, हे अंगावर काढती बाई दुखणं. तुम्ही गेला, गोळ्या आणून दिला आणि निघून गेला. तुम्हाला काय वाटतं का हो की गोळ्या आणून दिल्या, आता तुम्ही पुण्याला गेला आणि उद्या यायचं म्हणताय. महाग मी गेले, तुम्ही पुढे गेल्या महाग मी मेलेच तर काय करणार आहे तुम्ही? तुम्हाला माझी एवढी तर काळजी आहे का हो की बायको आपल्या आजारी काय तर त्रास होतोय, अशा अवस्थेत प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याची सपोर्टची गरज असते. असं वाटतं की सुखात नाही का साथ देणार, पण जेव्हा तिला त्रास होतो, जेव्हा तिला आपल्या नवऱ्याची गरज असते, आपला नवरा पुणे मुंबई दिल्ली करत हिंडत बसते. काय गरज आहे मला कुठं न्यायचं? आणि काल पण जाताना काय मला तुला कुठं नेऊच वाटत नाही, तू अशी शांत बसते. आता काय बोलायचं काय? गाडीवर माणूस शांतच बसणार ना. परत मी बोलायला लागले का म्हणचाल की मी गाडी चालू का तुझ्यासोबत गप्पा मारत बसू, असं पण बोलताल. मी शांत गपचूप बसले. तू अशा लायकीची, माझी लायकी काय काढायला लागला. जाऊ दे मला सहन केलं ग बस. तुम्हाला काय गाडीवर विचारायचं म्हणलं ना तरी मला अवघड वाटतं. बोलायचं म्हणलं तरी मला तुम्ही नाही बोललं तरी म्हणता की तू बोलत नाही, बोललं तरी म्हणता की मी गाडी चालू का तुझं बोलणं ऐकत बसू. मग माणसानं करायचं तर काय? आणि आज तुम्ही आत्ता भर उन्हात 12 वाजता तुम्ही घरातनं निघाला, तेव्हा तुम्हाला ऊन लागलं नाही का हो? तेव्हा तुम्हाला त्रास होत नाही का धुळीचा? का मला कुठं न्यायचं म्हणल्यावर, मला कुठं जायचं म्हणल्यावर तुम्हाला धुळीचा त्रास होतो, उन्हाचा त्रास होतो, सगळ्याचा त्रास होतो. अहो माणसानं जी व्यक्ती आपल्याला किंमत देते ना त्याची तर किंमत द्यायला पाहिजे, त्याची तर किंमत करायला पाहिजे. तुमच्याकडनं ती पण होत नाही. तुम्हाला नुसतं बोंबलत हिंडायला पाहिजे आणि सरळ सांगून गेलाय उद्या येतो. मग तुम्हाला माहित होतं मला त्रास होत होता. मी तुम्हाला
बघताय माझी अवस्था की मला किती त्रास होतो ना, मला एवढी चिडचिड व्हायला लागली ना म्हणून मी खरं व्हिडिओ काढून टाकला. कारण की ज्या नवऱ्यासाठी आपण एवढं मनापासून सगळी गोष्टी करतो ना, त्या नवऱ्याला आपली किंमतच नाही. जेव्हा माणूस आपल्या मनात उतरायला लागलेला असताना तेव्हा ती माणूस तसं करतो. आणि असं मला वाटायला लागलं की मला तुमच्या मनात काहीच जागा नाही, तुम्हाला कोणतर दुसरी मिळाली त्यासाठी तुम्ही एवढी नाटकं करताय. अहो बायको आपल्या आजारी, त्याचं तर भान ठेवायचं असते, किंमत करायची असते, तिला दुखण्यात तुम्ही टाकून सरळ जाता. तुम्ही, मला तुमच्याकडे ही पण अपेक्षा नव्हती. कारण की आतापर्यंत माझ्या डिलेव्हरी झाली, माझं एक ऑपरेशन झालं, त्यात तर तुम्ही माझ्या कुठे सोबत होता. मी ह्या एवढ्याशा दुखण्यात तुमची अपेक्षा करते, तेव्हा पण तुम्ही माझ्या सोबत नव्हता. तेव्हा पण तुम्हाला तुमची मित्रच प्यारी होती, मित्रातच हिंडायचं होतं. कधी तुम्ही माझ्या जवळ बसलाय का बाई, तुला काय त्रास होतोय काय नाही, तू एवढा त्रास कसा सहन करते, तू एवढ्या त्रासात कामं करू नको, बस एखाद्या वेळेस मी कामं करतो नाही, असं तर तुमच्या बोलण्याकडे अपेक्षा ठेवत नाही. अहो जी करते त्याला तर महत्व द्या, एवढी कामं करते त्याला तर महत्व द्या. माणसाच्या मनात उतरायसारखं तर वागू नका ना. सरळ पुण्याला काय असतं, काय होतं पुण्याला, तुम्ही एवढं निमित्त केलं, स्वतःला त्रास व्हायला लागला ना माणूस लगेच जातो. तुम्ही म्हणलं असं हिचं दुखण्याचं तोड कुठं बघत बसायचं, म्हणून आजच आपण पुण्याला जावं. ही तुमची नाटकं आहे ना, तुम्ही दाखवून देत नाही ना. म्हणतात की बोलून तर दाखवत नाही, करणीला तर चुकत नाही ना, तशी गत झाली तुमची. मला तुम्ही बोलून दाखवलं नाही की मला तुझं असलं दुखण्याचं तोंड बघू वाटत नाही म्हणून मी निघून चाललोय. माणसाला ज्यावेळेस तुमची गरज असते ना त्यावेळेस तुम्ही कधीच माझ्यासाठी राहायला नाही उभा. जेव्हाच्या तेव्हा तुम्ही नुसतं पळ काढायचं बघता, हिच्यापासून कधी लांब जातोय कधी बाहेर जातोय, जसं काय माझी काही किंमतच नाही. माझ्यात नाही इंटरेस्ट, माझ्यात आता तुमचा इंटरेस्ट राहिला नाही, पहिल्यासारखं प्रेम राहिलं नाही, पहिल्यासारखी माझी किंमत राहिली नाही. तुम्हाला जेवढी मी रिस्पेक्ट देते ना तेवढी तर तुम्ही मला एवढीच, त्यातली पण एवढीशी पण तुमच्याकडे रिस्पेक्ट देत नाही. त्या 100% 10ची मी तुम्हाला काय बोलत नाही, बोलून दाखवत नाही, त्यामुळे आहे ना तुम्हाला काहीच करायला. पण मला आज राहावं ना, कारण की मी आजारी असताना तुम्ही पुण्याला गेलाय. थोडं तर काय तर वाटू द्यायचं होतं जीवाला. बायको आपल्यासाठी एवढं करती, एवढं सहन करती, सगळ्यांचे बोलणे खाल्ले लग्न झाल्यापासून, आणि ही ती फळ मला म्हणतात ना, म्हणतात ना की घरचे बोलत होते ते खरं व्हायला लागले. आता ती तुला लग्न करूच तर बाबा गोड बोल, लग्नानंतर तुझी एवढीशी पण किंमत करणार. आता तसंच व्हायला लागलं. जेव्हा मी दुखण्यात असते, जेव्हा मी आजारात असते ना, तेव्हा तुम्ही बिनधास्त मन एन्जॉय करायला जाता. आपली बायको दुखण्यात आहे, तिला आपली गरज आहे, तिला आजारी, पोरं तिला त्रास देते. अहो माझ्याकडे मी आजारी असल्यावर तुम्हाला माहिती गोळ्या खाऊन झोपत असते, पण पोरं त्यांच्याकडे कोण लक्ष द्यायचं. मला जर त्या मारेन. आणि तुम्ही पुण्याला जाताना ह्याच्या आधी पण मला म्हणलं होतं की आपण पुण्याला जाताना माझं काय ते काम आहे, आपण दोघं जाऊया. त्याच्या आधी एकदा गेला तेव्हा म्हणलं नेतो, पण राहू दे आता, मित्र चालाय त्याच्यासोबत जाऊन येतो, कामात काम होईल असं म्हणलं. आणि आता मी म्हणलं आता हो काय करायचं, तुम्ही जायचं म्हणताय, तुम्ही म्हणलं होतं त्यावेळेस झालं नाही, पुढच्या वेळेस जाताना नेतो. आज पण तुम्ही नेलं नाही. हीच का तुमचा शब्द, हीच का तुमचा खरेपणा. मग आशा तर राहायची नसती ना माणसाला की इकडं नेतो तिकडं नेतो. तुमच्याकडनं आहे ना मी आता अपेक्षा ठेवणं पण सोडून दिलंय. कारण की तुमच्याकडनं काय मागायचं म्हणलं, काय बोलायचं म्हणलं का तुम्ही पैसे, तुम्ही माझा असं बोलून दाखवता ना की माझ्यावर जसं काय उपकार करता, तुम्ही मला खर्च करताय ते असं बोलता तुम्ही. उपकाराचे मला किती वेळा तर बोलून दाखवलं. असं वाटतं की ह्या माणसाकडनं का आपण अपेक्षा ठेवतोय, का करतोय, का ह्याच्याकडे ह्या वस्तू मागतोय, कारण की का परत त्याला बोलून दाखवायला मी तुला त्याच्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी ते केलं. अहो मी तुम्हाला म्हणून दाखवते का, मी तुमच्यासाठी आतापर्यंत किती सहन केलं, किती त्रास होत होता मला, किती माणसं बोलत होती, सगळ्यांची बोलणे खाल्ले. मी कधी बोलून दाखवलं तुम्हाला नाही ना, कारण की मला माहिती आहे की एखाद्याचं मन दुखवलं त्याच्या मनात, तुम्हाला मनाला किती त्रास होतो. तुम्हाला एक सांगू का, माणसाचे मारलेले वन बुजतात, पण जी आपण बोलतो ना ती कायम त्याच्या लक्षात राहतं. आणि तुम्ही बोलताय पण माझ्यासोबत वागताना मी कायम लक्षात ठेवणार आहे. कारण की पहिल्यांदा कडू बोलायचं, परत गोड बोलायचं, असं तुम्हाला वाटत असेल की मी ती बोललेलं विसरत असेल, पण ती माझ्या मनात राहते. मी ती विचार करून करून झुरते की ह्या माणसाने आपली काय किंमत ठेवली, ह्या माणसासाठी एवढं करून सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं, लग्नाला सगळ्यांना तयार केलं, लग्न केलं, आणि लग्न झाल्यापासून तुम्ही तुमचं मला खरं रूप दाखवलं की लग्नाच्या आधी माणूस वेगळा असतो आणि लग्न झाल्यानंतर माणूस वेगळा होतो. लग्नानंतर तुम्ही पूर्ण चेंज झाला. लग्न असं डोक्यावर अक्षर पडलं की तुम्ही मला खरा स्वभाव दाखवायला चालू केला. त्या दिवशीपासून तुम्ही माझी काडीचीही किंमत ठेवली नाही, आता पण माझी किंमत करत नाही.